आमची टीम असाच एक रिसर्च करत असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ त्यांना दिसला। त्यामध्ये एका मुलीने 80 लाखांचे कर्ज 1 वर्षामध्ये फेडल्याची माहिती होती। एकदम डिटेल स्टडी आम्ही केला आणि तुमच्या समोर हा भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न अनेक भारतीय विद्यार्थी बाळगून असतात। चांगलं शिक्षण, मोठ्या कंपनीमध्ये नोकरी आणि स्थिर करिअर या सगळ्याचं आकर्षण जे आहे ते आपल्याला कायमच असतं। पण या स्वप्नामागे वास्तव देखील दडलेलं आहे, ते म्हणजे यासाठी करावा लागणारा मोठा खर्च। अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपयांचं एज्युकेशन लोन घेतात। सुरुवातीला या कर्जाचं टेन्शन नसतं, कारण तुम्ही शिकत असता, पण शिक्षण जसं तुमचं पूर्ण होतं त्यानंतर तुमचा EMI सुरू होतो, तेव्हा त्या कर्जाचं ओझं तुम्हाला जाणवायला सुरुवात होते। अशाच एका भारतीय मुलीची गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या साक्षी नावाच्या एका मुलीनं तब्बल $1,00,000 म्हणजे जवळपास 80-85 लाख रुपयांचं एज्युकेशन लोन फक्त एका वर्षामध्ये फेडलं। हे आपल्याला खरं वाटणार नाही, पण तिने हे कर्ज स्मार्ट मॅनेजमेंट करून फेडलेलं आहे आणि आपण देखील एवढं मोठं कर्ज लवकर कसं फेडू शकतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दुसरं म्हणजे आपले 40% प्रेक्षक असे आहेत की जे व्हिडिओ पाहतात, आपला न चुकता पाहतात, परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत। असं नाही चालणार ना मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करा, त्यामुळे आम्हाला जास्त हुरूप येतो आणि चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला चांगलं त्यामुळे पाठबळ मिळतं। तर चला लगेच सबस्क्राईब करा, सुरू करूया। साक्षी अमेरिकेत मास्टर्स करायला गेली होती। परदेशात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे तिने देखील मोठं कर्ज घेतलं। सुरुवातीपासून तिच्या मनामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती, तिने जे घेतलेलं कर्ज आहे ते आई वडिलांवर ओझं बनू द्यायचं नाही, तिने स्वतःच हे कर्ज फेडायचं असं तिने ठरवलं होतं। साक्षी याबद्दल काय सांगते की बाबा, अमेरिकेत गेल्यानंतर तिच्या मनामध्ये 2 भावना एकाच वेळी होत्या। एक म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात ती करत होती, दुसरी म्हणजे प्रचंड तणाव, कारण तिला माहिती होतं की तिच्या डोक्यावर 80-85 लाख रुपयांचं कर्ज आहे। अनेक लोक परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात, मात्र त्यांना असं वाटतं की कर्जाचं ओझं जे आहे ते आपण नोकरी लागल्यानंतर त्याबद्दल विचार करू। साक्षीने मात्र काय केलं, सुरुवातीपासून ठरवलं की शक्य तितक्या लवकर हे कर्ज आपण संपवून टाकायचं। तिच्या डोक्यामध्ये शिक्षण घेत असताना कर्जाचे विचार होते। मास्टर्सच्या 2 वर्षामध्ये तिच्या मनातनं कर्जाचा विचार जात नव्हता। कॉलेजमध्ये शिकत असताना, इंटर्नशिप शोधताना, नंतर नोकरी करताना तिचं लक्ष जे होतं ते सातत्यानं हे कर्ज कमी कसं करता येईल, फेडता कसं येईल यावर होतं। पण आता एक्झॅक्टली तिने नक्की काय केलं हे आता आपण बघूया। साक्षीला अमेरिकेमध्ये शिकत असताना अमेझॉनमध्ये इंटर्नशिप मिळाली। परदेशामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या अमेझॉन सारख्या मोठ्या टेक कंपनीमध्ये इंटर्नशिप करता त्यावेळेस तुम्हाला चांगलं तिथे मानधन मिळतं। त्या पैशाचा वापर तिने कर्ज फेडण्यासाठी केला। याशिवाय ती युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा शिकत होती तिथे रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत होती, म्हणजे शिकताना तिला पगार देखील मिळत होता। ती जे रिसर्च करत होती, प्रोफेसरला मदत करत होती, त्याबद्दल प्रोफेसर तुम्हाला पैसे देतात। तुम्ही जर रिसर्च असिस्टंट असाल किंवा टीचिंग असिस्टंट असाल तर तुमची फी जी आहे ती बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये 50% माफ होते, काही युनिव्हर्सिटीजमध्ये ती 100% देखील माफ होते, त्यामुळे ते एक तुम्हाला मोठं पाठबळ असतं। आता ही जी गोष्ट आहे ती महत्त्वाची आहे। अनेक लोक काय करतात, मोठं कर्ज असताना फक्त एका उत्पन्नावर अवलंबून राहतात। साक्षीनं काय केलं, एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमावण्याचा प्रयत्न केला, कारण कुठेतरी तिला हे माहिती होतं की बाबा मोठं कर्ज फेडण्यासाठी फक्त इच्छा असून चालत नाही, तर त्यासाठी आर्थिक नियोजन देखील करावं लागतं। फक्त जास्त पैसे कमावून मोठं कर्ज फेडता येत नाही, त्यासाठी तुम्ही स्वतःवर नियंत्रण देखील ठेवणं गरजेचं असतं। साक्षीने तिचं आयुष्य बऱ्यापैकी साधं ठेवलं, तिने अनावश्यक खर्च टाळले। अनेक लोक परदेशात गेल्यानंतर महागडे फोन घेतात, ब्रँडेड कपडे वापरतात, पार्टी करतात, फिरण्यावर मोठा खर्च करतात। साक्षीचं लक्ष फक्त एका गोष्टीवर होतं, आपल्याला कर्ज लवकर संपवायचं आहे। साक्षी गुंतवणूक करत नव्हती, लक्झरी लाईफ जगत नव्हती, तिचा फोकस फक्त मेहनत, कमाई आणि कर्ज फेडणे या 3 गोष्टींवर होता। मोठं कर्ज फेडताना मानसिक ताण किती मोठा असतो हे अनेकांना माहिती असतं। कर्ज हे फक्त आर्थिक समस्या असते का, तर नाही, ते मानसिक दबाव देखील तयार करतं। रात्रीच्या वेळी झोपताना, भविष्याचा विचार करताना किंवा नोकरीमध्ये जर तुम्हाला अडचणी आल्या तर सातत्यानं तुमच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो, तो म्हणजे आपल्या डोक्यावर जे कर्ज आहे ते नक्की फेडायचं कसं। साक्षीनं ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती असं म्हणाली की हे सगळं मी एकटीने केलं का, नाही, तिचं कुटुंब, तिचे आई वडील तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते। अशा वेळी जेव्हा तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली असता त्यावेळेस तुम्हाला मानसिक आधार खूप महत्त्वाचा असतो। एखादी व्यक्ती आर्थिक तणावातून जात असते, तिला जर आधार देणारी माणसं असतील तर ते फार गरजेचं असतं आणि साक्षीच्या बाबतीमध्ये अशी आधार देणारी माणसं तिच्या सोबत होती। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर एखाद्या व्यक्तीवर मोठं कर्ज असेल तर ते लवकर फेडायचं कसं। म्हणजे आता साक्षीने केलं, पण समजा आपल्यासारख्या कोणावर असेल तर काय। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कर्जाकडे दुर्लक्ष करू नका। अनेक लोक EMI भरत राहतात, पण जी मुद्दल आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे वर्षानुवर्ष त्यांची कर्ज सुरूच राहतात, ती संपतच नाही। मग मोठं
मोठं कर्ज फेडायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर सगळ्यात आधी तुमच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा तुम्ही एक हिशोब मांडा. महिन्याला किती पैसे तुमच्याकडे येत आहेत, त्याचा खर्च कुठे कुठे होतोय, पैसे जात आहेत, हे जर तुम्हाला समजलं नाही तर कर्ज फेडणं कठीण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक खर्च तुम्ही टाळले पाहिजेत, थांबवले पाहिजेत. मोठं कर्ज असताना लक्झरी लाईफ तुम्ही जगणं थोडंसं धोकादायक ठरतं. महागडे गॅजेट्स, वारंवार बाहेर खाणं, फॅशनवर जास्त खर्च करणं किंवा दिखावा यामुळे आर्थिक संकट जे आहे ते तुमचं वाढू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे अतिरिक्त उत्पन्न तयार करा. आजच्या काळामध्ये फक्त एका नोकरीवर अवलंबून राहणं तसं धोकादायक ठरू शकतं. तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, पार्ट टाइम काम करू शकता, स्किल्स तुमचे वापरून ऑनलाईन काहीतरी कमाई करू शकता, एखादा छोटा व्यवसाय सुरू करू शकता, त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त पैसे मिळतात. हे पैसे तुम्ही थेट कर्ज फेडण्यासाठी वापरले तर कर्ज लवकर तुमचं कमी होऊ शकतं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त व्याजदराचं कर्ज आधी फेडा. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, पर्सनल लोन कदाचित घेतलं असेल तुम्ही, एज्युकेशन लोन असेल, होम लोन असेल, अशी वेगवेगळी कर्ज तुमच्याकडे असतात. तर सर्वाधिक व्याजदर कुठल्या कर्जाचा आहे ते आधी बघा, ते कर्ज आधी संपवा, तर तुमची मोठी बचत होते, कारण इंटरेस्ट पायी तुमचे पैसे जे आहेत ते जास्त जात असतात. पाचवी गोष्ट म्हणजे बोनस, इन्सेंटिव्ह किंवा अतिरिक्त पैसे तुम्हाला मिळाले तर त्याचा खर्च करू नका. तुम्ही अनेक लोक असे असतात की बाबा बोनस मिळाला की ट्रिपला जातात, शॉपिंग करतात, आयफोन घेतात. तर तुमच्यावर जर हे मोठं कर्ज असेल तर बोनसचे पैसे थेट कर्ज फेडण्यासाठी वापरा, ते जास्त शहाणपणाचं ठरतं. मोठं कर्ज फेडताना आणखी एक मोठी चूक लोक करतात, ते म्हणजे मानसिकरित्या ते थकून जातात. सुरुवातीला उत्साह असतो, पण काही महिन्यांनी त्यांना असं वाटतं की बाबा हे कधीच संपणार नाही. अशा वेळी छोट्या प्रगतीचा देखील आनंद घेणं गरजेचं असतं. आता उदाहरण बघूया. कर्ज आहे 80 लाखाचं, ते आता 70 लाखांवर आलं, तरी ती सुद्धा मोठी प्रगती आहे. 10 लाख रुपये तुम्ही कर्ज कमी केलं, ही मोठी प्रगती आहे. महत्वाचं म्हणजे कर्ज फेडताना इमर्जन्सी फंड ठेवणं देखील महत्वाचं असतं. अनेक लोक काय करतात, सगळी बचत कर्ज फेडण्यासाठी वापरतात. एखादी अडचण आली तर पुन्हा कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे काय होतं की बाबा इमर्जन्सी फंड जो आहे तो तुम्ही ठेवणं गरजेचं आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आज भारतामध्ये लाखो तरुण शिक्षणासाठी मोठी कर्ज घेत आहे. काही जण परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात, काही जण भारतामध्येच महागड्या कॉलेजमध्ये शिकायला जातात, तिथे सुद्धा ते करताना एज्युकेशन लोन घेतात. पण हे कर्ज घेण्याआधी एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. एज्युकेशन लोन जे आहे ते नोकरी लागल्यानंतर फेडायचं आहे. त्यामुळे कोर्स निवडताना त्यातून भविष्यात किती उत्पन्न मिळू शकतं याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे. असा कोर्स निवडला आणि नंतर समजा नोकरीच नाही मिळाली तर कर्ज कसं फेडणार, हा प्रश्न कायम उपस्थित राहू शकतो. साक्षीची गोष्ट अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, कारण तिने फक्त मोठं कर्ज फेडले का तर नाही, तिने आर्थिक शिस्त किती महत्त्वाची असते हे देखील दाखवून दिलेलं आहे. आज सोशल मीडियावर लोक फक्त यश पाहतात, मोठी नोकरी, परदेशातलं आयुष्य, मोठे पगार, पण त्यामागे किती त्याग केलेला आहे, किती कष्ट घेतलेले आहेत हे फार कमी लोकांना दिसतं. साक्षीनं 1 वर्ष तिचं आयुष्य जवळपास फक्त कर्ज फेडण्यासाठी घालवलं. तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं, जास्त काम केलं, अतिरिक्त उत्पन्नाचे सोर्स तयार केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने हार मानली नाही. जर समजा तुमच्यावर देखील मोठं कर्ज असेल तर तुम्ही घाबरू नका, योग्य प्लॅनिंग करा, खर्चावर नियंत्रण ठेवा, अतिरिक्त उत्पन्न आणि सातत्य यामुळे मोठ्यातलं मोठं कर्ज जे आहे ते देखील फेडता येऊ शकतं. फक्त एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, कर्ज जितक्या लवकर संपेल तितकं तुमचं आर्थिक स्वातंत्र्य लवकर सुरू होईल. जर तुमच्यावर कर्ज असेल तर आजपासून त्यासाठी तुम्ही प्लॅन करायला सुरुवात करा, कारण आर्थिक तणावातून मुक्त होणं ही देखील आयुष्यातली एक मोठी कमाई असते. तणावातून अशीच मुक्त करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे SIP. कुठे पैसे तुम्ही गुंतवले पाहिजे याची सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर राईट साईडला जो व्हिडिओ दिसतोय तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.